मांडीवर घेतल्यानंतर काय करायचं होतं तिला काय करायचं होतं? तिला स्तनपान करायचं होतं. स्तनपान म्हणजे कृष्णाला तिला स्तनपान करायचं होतं, द्यायचं होतं. आता स्तनपान करण्यासाठी म्हणून घेतलेलं बाळ, आता बघा किती इतकं अतिशय समयोचित कसं असतं बघा. हे बाळ इकडे घेतल्यानंतर नेमकी यशोदा गेलेली बाहेर. का? यशोदा नेमकी त्याच क्षणी बाहेर. मग ती बाहेर गेल्यानंतर हिने साधलं आणि ही त्या महाराच्या पेक्षा थोडस लांब आली मुद्दा. म्हणजे काही झालं तर आपल्याला काही धोका नाही. जर आपण महाराज राहिलो तर आपल्याला काय होईल? धोका आहे. हा विचार पुतण्याने केला आणि त्या पुतण्याने मग त्या श्रीकृष्णाला घेऊन स्तनपानाच्या निमित्ताने बाहेर आला. कृष्णाचा ईश्वर माहिती आहे, परमात्मा त्याला सगळं माहिती असल्यामुळं त्याला काहीही काळजी करायचं कारण नाही. स्तनपानाच्या निमित्ताने परमात्म्याचे ओढ त्या स्तनाला लागलेले आहे. त्याच्यामध्ये निम्म दूध आहे आणि निम्म विष आहे. हे परमात्म्याला माहीत आहे. आणि तिला असं वाटलं की आता काय, आता झालं, आता काय होईल? आता श्रीकृष्ण थोडं जरी विष त्याच्यात गेलं की आपलं जे काम कंसाने आपल्याला सांगितलं होतं ते असं लक्षात आल्यानंतर मग कृष्णाने एकदम पहिल्या स्टेपमध्ये काही होत नाही ना. सगळ्यांनी स्तनपान, आपण पण स्तनपान घेतलेलं आहे. यांनी स्तनपान दुसऱ्यांना, मुलांना, मुलींना दिलेलं आहे. तो प्रसंग आठवा. आपल्याला आठवणार नाही पण यांना आठवेल. का? कारण स्तनपान करताना शेवटी असा एक प्रसंग येतो की तो दात लावतो बाळ. मग कृष्णाने त्या स्तनाला दात लावून सुरुवात केलेली आहे. ही काय म्हणते? पुतना म्हणते, अरे हे काय करतोस बाळा, सोड मला. अरे मला सोड ना, हे काय आहे? अशा मी जाईल ना. इतकं घट्ट आणि इतकं असं वेदनादायक तू असं मला टोचतोयस. हे काय चाललंय तुझं? हाल 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 होत आहेत तिचे. इतके हाल होत आहेत की अतिशय क्रोधित झालेली आहे. हेच तर परमात्म्याला पाहिजे होतं. त्याच्यामुळं कृष्णाने त्या परिस्थितीमध्ये तिचं इतके हाल केले की रडकुंडी आलेली आहे. अरे मला सोड बाबा, याच्यातून सोड, मला नको तुझं स्तनपान, घेऊन जा, तू उतर खाली. कृष्ण सोडायला तयार नाही म्हटल्यानंतर बघा, कृष्ण सोडायला तयार नाही म्हटल्यानंतर ती महाराजा बाहेर आहे. आणि असा अतिशय जोरात त्यांनी त्या स्तनाला इतक्या जोरामध्ये ओरवाडा केलेला आहे की ती पुतना त्याच क्षणी तिथे गतप्राण झाली. निश्चित गतप्राण झालं नाही, तिने तिचं ते मायावी रूप जे आहे, ते मायावी रूप कसं झालं? अतिशय छिन्न विच्छिन्न प्रचंड विशाल असं राक्षसी रूप बाहेर पडलेलं आहे आणि ते धड त्या महाराजा समोर आलेला. मग सगळे लोक पाहायला लागलेले, अरे हे काय? आपण मगाशी जी अतिशय सौंदर्यवान स्त्री पाहिली होती, त्या सौंदर्यवान स्त्रीचं हे काय झालंय? आणि मग सगळ्यांना कळले की हे कृष्णाला मारायला म्हणून ही आली होती. तुम्हाला माहित आहे, मी तुमची जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेस समजा यांचं उदाहरण घेऊ,
समजा यांच्या घरात काहीतरी झालंय, यांच्या घरात काहीतरी अशुभ झालं असं म्हणून काहीतरी झालं वाईट, आणि हे आले यांच्या घरी. काय झालं? काय नाव आमच्या घरी चोरी झाली. काय केलं? काय नाव माझा हार गेला. कसा काय केला? कपड्यात ठेवला होता. कपडा हे विचारतात, मी नाही विचारत, हे विचारतात कपाटात ठेवला होता का? हो. कपड्याला लॉक नव्हतं का? मी काल का सगळे वगैरे 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 वगैरे. तसं त्या गोकुळच्या स्त्रिया आहेत ना, त्या स्त्रिया कोणाला बोलायला लागल्या? कोणाला बोलायला लागल्या? त्या देवकीला बोलायला लागल्या. अगं असं कशी ग तू वेडी म्हणतो ना आपण. आपण खरं म्हणजे आपण शहाणे असतो, पण हे आपल्याला वेडी म्हणतात. असं कशी तू वेडी? तुझा बाळ सोडून तू गेलीच कशी बाहेर? जे ते यशोदेला बोलायला लागले, जे ते यशोदेला बोलायला लागले की तू अशी वेंधळी कशी? कृष्णाला सोडून जर उद्या काही झालं असतं तर काय झालं असतं? त्यांना पुढे माहिती. त्या गोकुळांचं ज्यावेळेस आपल्याला गोपी आणि गोपिकांचं येईल ना, त्यावेळेस आपण सांगू. सुधीर, नारद भक्तिसूत्र आणि भक्तिसार ग्रंथामध्ये मी आता फक्त उल्लेख करून जातो. ज्यावेळेस आपल्या गोपगोपिकांचा संवाद होईल ना, त्यावेळेस मी अतिशय सविस्तर सांगेन. ह्या गोपगोपिका ज्या आहेत ना, एकतर मी मगाशी सांगितलं की हे पूर्वजन्मीचे देव आहेत, इथपर्यंत ठीक आहे. पण नुसतेच देव नाही, भक्ती कशाला म्हणायची, प्रेम कशाला म्हणायचं, याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर नारद म्हणतात, कुठे जा तू, कुठे जा? वृंदावनात जा, गोपींना पहा. आता तो नंतरचा प्रसंग मी नंतर सांगेन, पण मला आता लगेच आठवलं म्हणून लगेच सांगून टाकतो. उद्या नाही आठवलं तर काय करायचं? आठवले लगेच सांगून टाकतो. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीकृष्ण आतमध्ये महालात आहे. कुठल्या महालात? कुठे आता? कुठे असेल आता? द्वारकेत आहे. आता हा आपला बाळ आहे, हा पण बाजूला ठेवलाय. तो द्वारकेतला श्रीकृष्ण, द्वारकाधीश, त्याच्या महालामध्ये आहे आणि त्याने सक्त ताकीद दिलेली आहे. काय ताकीद दिलेली आहे? काय ताकीद दिलेली? कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही. अर्जुन आलेला आहे. अर्जुन आलेला आहे. अर्जुन काय म्हणते? मला सुद्धा नाही सोडायचं. मला सुद्धा सोडायचं नाही का? मी सुद्धा, मला सुद्धा एंट्री नाही. हशाची किती झालाय. शेवटी त्याला काय, शेवटी त्याला VIP पास असल्यामुळं तो घरा घुसला. आता आपणच त्याचे VIP पास तयार केलेत ना. तो घुसला आतमध्ये. घुसल्यानंतर काय पाहतो सांगू तुम्हाला? सांगू तुम्हाला? सांगू का तुम्हाला? कृष्ण अतिशय ओक्सा बोक्षी रडत, डोळ्यात पाण्याच्या धारा चालल्या. अतिशय इतका रडत होता, इतका रडत होता, इतका रडत होता की कोण समोर आले याचंही भान करायला लागलं. खूप रडत होता, खूप रडत. अर्जुनाने असं गदगद हलवलंय. देवा काय झालं तुम्हाला? देवा तुम्हाला झालं काय? एवढं असं काय रडताय? भुंदून 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 भुंदून. तुम्ही तर परमात्मा आहात ना, तुम्ही देवांचे देव आहात ना, जगाचे निर्माते आहात ना, तुम्ही असं रडताय? अर्जुना तुला काय सांगू मी रे, तुला नाही कळणार. आज सकाळपासून मला आठवते ती सत्यभामा, मला आठवते ती राधा, मला आठवते ती माझी सगळ्या पत्नी, मला आठवते त्या सगळ्या गोपी. किती प्रेम करावं रे माझ्यावर त्यांनी. मी इतकं प्रेम त्यांच्यावर केले का रे?
त्यांचं प्रेम सारखं आठवून 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 मला सारखं सारखं असं वाटतंय मी कधी उतरे होईल त्या गोपींच्या प्रेमाचं, म्हणून मी रडतो आहे. आणि तू वृंदावनला जाऊन पहा, तुला हे आठवल्याशिवाय राहणार. हे आहे गोपीचं प्रेम. मी खरं म्हणजे त्या गोपीच्या संवादांमध्ये सांगणार होतो, पण हे आता सांगून टाकलं, त्याच्यावेळेस पुन्हा काहीतरी दुसरं आठवेल. अशा प्रकारचं वातावरण आहे त्या गोपीच्या. यशोदेला अशा प्रकारचे डाव ठेवता ठेवता शेवटी बघा, शेवटी एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. झालं नव्हे? बघा काय झालं. ही जी आहे ना, मी भागवत दशमस्कंद घेतलाय, मोठं अवघड आहे, अवघड पेलतोय. या ठिकाणी ही जी पुतना आहे ना, ही पुतना कोण आहे बघा, वामन अवतारातली आहे. ही पुतना जी आहे ही वामन अवतारातली आहे. वामन अवतारातली आहे, पण आहे कोण? ही बळीराजाची मुलगी आहे. बळीराजाची मुलगी आहे, तिचं नाव चंद्रकांत आहे. चंद्रकला किंवा चंद्रकांत असं तिचं नाव. ती त्यावेळेस अतिशय लहान होती, पण लग्न झालेलं नव्हतं. बघा काय कथा आहे. म्हणजे खरं म्हणजे या साहित्यापुढं नतमस्तक नाही, लोटांगण नाही. जन्मोजन्म जरी आपण या साहित्याचं लोटांगण घेतलं ना, तरी आपण अपूर्णच आहोत. जे पूर्ण आहे ते परमात्मा आहे, अपूर्ण आहे ते माणूस आहे. ती बघा नीट, हे कथेचं खूप महत्व आहे. ती पूर्वाश्रमीची बळीराजाची मुलगी आहे. वामन अवतारामध्ये बळीराजाला मारण्यासाठी ज्या वेळेस वामनाने अवतार घेतला, त्यावेळेस ही वामनाचं वय त्यावेळेस किती होतं त्या अवतारामधलं माहिती आहे तुम्हाला? 8 वर्षाचं होतं. 8-9 काय आता तरी 9 केलं. म्हणजे तो लहान होता की नाही? बरोबर, इथपर्यंत ठीक आहे. हल्ली तो जमाना आला का काय असं वाटायला लागलं. म्हणजे 9 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी हिंडतात, जसं काय आपण कॉलेजमध्ये हिंडतो तसं हिंडतात. ती लहान असलेली बळीराजाची ती चंद्रकला चंद्रकांता जी असेल ती बघते वामनाला. किती सौंदर्य आहे, किती रूपवान आहे. मी लहान आहे मान्य आहे, पण मीही सौंदर्य आहे, मीही लावण्यवती आहे, मीही रूपवान आहे. ती वामनाला विचारते आहे, मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली आहे, आपलं लग्न होऊ शकेल का? वामन उत्तर देत आहे. मी 8 सांगितलं, सुधीने 9 सांगितलं, आपण 8.5 झाल्याचं का 9 झाल्याचं बघा. पण वामन म्हणते माझं वय लहान आहे, त्यामुळे तुझ्याशी आत्ता लग्न करण्याची शक्यता नाही. मग काय करायचं? शेवटी ते परमात्मा अवतार आहे, तिथं काय अपील नाही आपल्याला त्यांच्यापुढे काय अपील आपलं नाही आहे. वामन म्हणतायत त्या बालिके तू काळजी करू. द्वापार युगामध्ये मी ज्यावेळेस जन्म घेईल त्यावेळेस तू दैत्यकुळातली पुतना होऊन येशील, आणि त्यावेळेस मी तुझं स्तनपान केलं आणि बालक म्हणून तुझ्यापुढे हजर होईल. ती ही पुतना आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, या कथेचा संदर्भ जर घेतला तर ही पुतना ती आहे. लोकांनी त्या नंतर बघा खूप अवघड आहे. नंतर त्या पुतनेचा छिन्न देह होता. तिचं अतिशय चांगल्या प्रकारे नंदराजाने आणि देवकीने अग्निसंस्कार. अशा प्रकारे पुतनेचा परमात्मा श्रीकृष्णाने
नाश केल्यानंतर आपला हा आजचा द्वितीय खंड समाप्त केला. हरे मुरारी हे गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण उद्या 5:30 वाजता या. गुरुवार असल्यामुळे